श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा राहणार आहे। या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य याबरोबरच नवीन नोकरीची संधी, उद्योग व्यवसायामधील तेजी याबद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो। लग्नस्थान प्रथम स्थान, ज्यावरून आपण आपला आत्मविश्वास पाहतो। तर या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाचे अधिपती षष्ठातनं गोचर करतात, त्यामुळे हा संपूर्ण महिना थोडासा चिडचिड निर्माण होणं आणि त्यामुळे मानसिक तणाव आणि किंवा त्यामुळे मायग्रेनचा त्रास असेल तर तो बळावणं या काही गोष्टी घडू शकतात। फार मोठ्या प्रमाणातील हे संकेत नक्कीच नाहीये, पण कारण मंगळ देवतेची सप्तम दृष्टी ही लग्नस्थानावर येईल 13 तारखेनंतर, 13 सप्टेंबर नंतर, आणि 13 सप्टेंबर पर्यंत मंगळ देवांची अष्टम दृष्टी लग्नावर येते। त्यामुळे हा संपूर्ण महिना क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला तुम्हाला या माध्यमातून देण्यात येत आहे। आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र आहे। या महिन्यामध्ये जुने आजार, तापाचे विकार हे उद्भवू शकतात, त्यामुळे त्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही तक्रारी जाणवल्या तर लगेचच चिकित्सा करून घेणं आवश्यक ठरेल। धनस्थानाकडे जाऊयात। धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो, गुंतवणुकी पाहतो। धनस्थानामध्ये असणारी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर जे आहे ते चतुर्थ भावातनं होते। शुक्रदेव 14 तारखेनंतर पंचमातनं गोचर करतील। तोपर्यंत तुम्हाला धनसंचय करून घेणं किंवा योग्य ठिकाणी गुंतवणुकी कराव्यात, व्यवहार उत्तम झाले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवरती विचार विनिमय आणि कृती अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला समाधान प्राप्त होणार आहे। राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊयात। तिसरं घर हे पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी दर्शवतं। या ठिकाणी गुरुदेवतेची उपस्थिती आहे आणि बुध देवतेची रास आहे। बुधदेव आणि रविदेव युतीमध्ये पंचमातनं गोचर करतात। बुधादित्य योग तुमच्यासाठी उत्तमच म्हणता येईल, कारण तुम्हाला या महिन्यामध्ये प्लॅनिंग केलेलं आहे, त्या प्लॅनिंग वरती जास्तीत जास्त वर्कआउट होणार आहे। ते काम पूर्ण करून घेण्याकडे तुमचा कल राहणार आहे। प्रवास अनेक घडतील, प्रवासातनं समाधान, आनंद प्राप्त होईल। कामे व्यवस्थित झाल्यामुळे तिथे तुम्हाला समाधान मिळू शकतं, त्यामुळे हा महिना प्रवासाचा आहे। बुधदेव रवियुक्त ज्यावेळेस येतात त्यावेळेस ज्ञान प्राप्त करून देतात। एखादं रखडलेलं काम, अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करून देण्याकडे त्यांचा कल असतो। बुधादित्य योग या योगाला म्हणतात आणि त्यामुळे हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे। 13 तारखेनंतर तुम्हाला बुध आदित्य योगासोबतच लक्ष्मी नारायण योग सुद्धा होणार आहे आणि त्याचे सुद्धा परिणाम तुम्हाला शुभ प्रमाणात पाहायला मिळणार आहेत। त्रिकोणस्थानाचे स्वामी, केंद्रस्थानाचे स्वामी ज्या वेळेस पंचमातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला विशिष्ट शुभ फळे देत असतात आणि ते शुभ फळ म्हणजे तुम्हाला श्री सौख्य प्राप्त होणं, संपत्ती प्राप्त होणं, संततीचं सुख प्राप्त होणं, अशा विविध शुभयोगाने हा संपूर्ण सप्टेंबर महिना तुमच्यासाठी आहे। याबरोबर शिक्षण काही घेऊ इच्छिता, फॉर्म फिलअप करायचे नक्की करा। 13 सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करून घ्या, नक्की तुम्हाला उत्तम यश मिळेल। रविदेव आणि केतुदेव एकत्र युतीमध्ये तुमच्या पंचम भावातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला एखाद्या जुन्या विषयाकडे घेऊन जातील। म्हणजेच तुम्हाला एखाद्या विषयाची आवड होती, एखादं नॉलेज तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं होतं, ते शिक्षण पूर्ण करून घ्यायचं होतं पण राहून गेलं, हे शिक्षण पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला मनापासून इच्छा जागृत करून देतील। रविदेवांचं हे कार्य होईल आणि त्याचबरोबर केतुदेव त्या शिक्षणामध्ये तुम्हाला सूक्ष्मपणे अभ्यास करण्याकडे मन तुमचं प्रवृत्त करतील। मानसिक स्वास्थ्य तुम्हाला प्राप्त करून देतील। इच्छाशक्तीच्या जोरावरती तुम्ही तो अभ्यास व्यवस्थित आत्मसात करून घेऊ शकाल आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकाल। संततीचं सौख्य उत्तम आहे, प्रणयाचे संकेत उत्तम आहेत। स्थानाकडे जाऊयात। 7वं घर जोडीदाराच्या सुखाचं आहे, पार्टनरशिप मधील व्यवसायाचं आहे। या दोन्ही दृष्टीने विचार केला तर जोडीदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळेल। त्यांच्या समवेत पर्यटनाची संधी प्राप्त होईल। निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचे योग या महिन्यात आहेत। पत्नी समवेत किंवा पती समवेत तुम्ही जाऊ शकाल आणि त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकाल। याबरोबरच तुम्हाला सप्तम भावामध्ये असणारी शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर चतुर्थातनं केंद्रातनं होतंय, त्यामुळे 13 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करण्याकडे काही मीटिंग्स प्लॅन करायच्या, त्या माध्यमातून काही लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्यात तर नक्की घ्या। पहिला पंधरवडा तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे। या माध्यमातून केले गेलेल्या मीटिंग्स असतील त्यामधनं तुम्हाला नक्कीच सफलता मिळेल आणि तुम्ही तुमचा बिझनेस उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल। MNC कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय, तुम्हाला सांगू इच्छिते हा महिना तुमच्यासाठी खास आहे।
या महिन्यात तुम्ही जर प्रयत्न केलेत लागू शकतो। याचे विशेष कृपा म्हणजे या ठिकाणी असणारी गुरुदेवतेची रास, गुरूंची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर येणं आणि त्याचबरोबर भाग्यस्थानाचे जे अधिपती आहेत गुरुदेव यांचं तृतीयातलं गोचर तुम्हाला परिश्रमातनं उत्तम यश देणार आहे, प्रवासातनं लाभ प्राप्ती करून देणार आहे। त्यामुळे ज्यांचं मार्केटिंग संदर्भातील काम आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते ह्या महिन्यामध्ये तुम्ही उत्तमरित्या काम करू शकणार आहात आणि त्यातनं अर्थार्जन प्राप्त करून घेऊ शकणार आहात। ज्यांचं वास्तू संदर्भातील बिझनेस आहेत तर अशा वर्गाला सांगू इच्छिते खरेदी विक्री करणं किंवा कन्स्ट्रक्शन करणं अशा दोन्ही क्षेत्रामधील काम करणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये उत्तम यश मिळू शकतं। तुमच्याकडनं वारंवार नवनवीन प्रोजेक्टवरती काम होऊ शकतं आणि त्या माध्यमातून लाभप्राप्तीचे संकेत आहेत। दशमस्थानाचे मालक होतात शनिदेव सध्या स्थितीमध्ये वक्र अवस्थेमध्ये आहेत। नेपच्यून देवांच्या युतीमध्ये ते विराजमान आहेत 12व्या घरामध्ये। त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जास्त डीप मध्ये नॉलेज प्राप्त करून घेऊन त्या गोष्टीवरती रिसर्च करणं, त्याच्यातली माहिती घेणं, माहिती गोळा करणं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाणं असे शुभ संकेत आणतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12व्या स्थानामध्ये शनिदेव आहे, तुम्हाला 7:30 सुरू आहे। त्यामुळे होणारा मानसिक तणाव, प्रत्येक कामामध्ये सुरुवातीला अपयश आणि नंतर यश अशा पद्धतीने तुम्हाला सध्या स्थितीमध्ये ग्रहमान आहे। मग आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी 3रा गुरु सुरू आहे। धन तृतीय स्थानात गुरुदेवांचं गोचर आहे। गुरु तुम्हाला सध्या स्थितीमध्ये चांगला आहे। 3रा गुरु विवाहासाठी उत्तम असतो। 7:30 ही तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करून देत असते। मग आता उपासना काय कराल? या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला विवाह इच्छुक वधूवरांना सांगते सुरुवातीला की तुम्हाला या संपूर्ण महिनाभर शनी स्तोत्र म्हणायचं आहे किंवा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे। यामुळे तुमच्या विवाहातील ज्या अडचणी आहेत, विवाह जुळवून घेताना ज्या काही अडचणी येत आहेत त्यातनं मार्ग सापडतील आणि तुम्हाला योग्य तो वधूवर प्राप्त होईल। त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभर खर्चावर आळा बसण्यासाठी, नवीन बिझनेस सुरू करायचा त्यातील यशासाठी संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र किंवा गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। या महिन्यात एक गोष्ट खास आहे ती म्हणजे रविदेव आणि केतुदेव युती करतायत पंचम भावातनं। 5व्या घरातील रविदेव आणि केतुदेवांची युती आणि त्याचे परिणाम यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, आपल्याच YouTube चॅनलवरती तो अपलोड आहे। तुम्ही जाऊन तो समजून घ्या, त्यामध्ये सुद्धा उपासना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही करू शकता आणि केतुदेवांचे रविदेवांचे शुभ परिणाम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकता। आज आपण समजून घेतलं पूर्ण सप्टेंबर महिना मेष राशीच्या जातकांना कसं राहणार आहे, कुठली उपासना करायची आहे, वधूवरांसाठी कोणती उपासना करायची या माध्यमातून समजून घेतलं। आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, मला संपर्क करू शकता, त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे। पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन। तो श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।